दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची तिप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आता मूळ गुणाकार किती आहे? 15 आहे. प्रत्येक संख्येची तिप्पट 3चा वर्ग बरोबर 15 गुणुले 3 गुणुले 3. मग 15 गुणुले 3 त्रिका 9 बरोबर 15 9 35 असे 135 हे त्याचं उत्तर. एका संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? आपल्याला संख्या माहीत नाहीये म्हणून आपण त्याच्याबद्दल अक्षर म्हणू x. x वजा 8 गुणुले 5 बरोबर 5. मग x वजा 8 गुणुले 5चा गुणाकार करायचा. 8 पंचा 40 बरोबर 5. मग आता आपल्याला या ठिकाणी किंमत काढायची आहे. x बरोबर 5 अधिक इकडचे वजा इकडे 40 प्लस होणार आहेत. मग 5 अधिक 40 बरोबर x बरोबर 45. 45 हे त्याचं उत्तर. 13 ही संख्या 13 वेळा घेऊन त्याची बेरीज केल्यास उत्तर काय येईल? आता 13 ही संख्या 13 वेळा घेणार. 13 अधिक 13 अधिक 13 असे लिहिण्यापेक्षा आपण काय करायचं? 13 गुणुले 13 असं लिहायचं, म्हणजे 13चा वर्ग. मग 13चा वर्ग 169 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? या ठिकाणी 12 सेकंदात 1 पोळी दिलेली आहे. आता 60 सेकंदाचे 1 मिनिट. मग 12 सेकंदात 1, मग 60 सेकंदात किती होणार ते आपण काढूया. 60 भागिले 12, 12 एके 12, 12 पंच 60 म्हणजे 5 पोळ्या एका मिनिटामध्ये लाटून होतील. मग 12 पंच 60, मग 5 पोळ्या जर एका मिनिटामध्ये होतात तर अर्ध्या तासाची मिनिटं किती आहेत? 30. मग 30 गुणुले 5 बरोबर 3 5 15 150 पोळ्या लाटून होतील. 103 गुणुले 99. आता या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 103 गुणुले 99. आता गुणाकार करायचा आहे. प्रथम एककाने वरच्या एककाला गुणायचं आहे. 9 त्रिका 27, 27 7 हातचे 2. 9 0 0 कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर 0 येतं. 0 अधिक 2 बरोबर 2. 27चे 27 लिहून टाकलात तरी बरोबर येणार. 9 एके 9 एककाने गुणून झालेलं आहे. आता दशकाने गुणणार. खालच्या दशकाने पहिल्यांदा एककाला, दशकाला आणि शतकाला गुणणार, पण खालच्या दशकाने एककाला गुणणार म्हणजे उत्तर येणार तुमचं दशकामध्ये. म्हणून एककामध्ये आपण 0 मांडून घ्यायचा. पुन्हा 9 त्रिका 27, 27 7 हातचे 2 ह्याच्यावर रेषा मांडायची म्हणजे आपल्याला समजणार तो आपण हातचा घेतलेला आहे. आता 9ने शून्याला गुणायचं. 9 0 0 अधिक 2 बरोबर 9 2. 9 एके 9. आता ह्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 0 अधिक 7 बरोबर 7. 7 अधिक 2 बरोबर 9. 9 आणि 2 11. 11 1 हातचा 1. 9 आणि 1 10. 10,197. 10,197 हे त्याचं उत्तर. 709 गुणुले 1 709 गुणुले 1 म्हणजे 1 दशक. 1 दशक म्हणजे 10 एकक. मग 10 एककाने त्याला गुणायचं आहे. गुणाकार करूया. प्रथम शून्याने या तिन्ही संख्येला गुणूया. कोणत्याही शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं. 9 0 0 0 1 0 0 7 0. आता दशकाने गुणायचं आहे. दशकाने पहिल्यांदा एककाला गुणायचं आहे. उत्तर दशकामध्ये येणार. मग इथे एककामध्ये 0 लिहिलं. 1 9 9 1 शुकी 0 1 7 7. आता ह्याची करूया बेरीज. 0 अधिक 0 बरोबर 0. 0 अधिक 9 बरोबर 9. 0 अधिक 0 बरोबर 0. 7 7 70 90 7090 हे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.